नमस्कार। आजच्या व्हिडिओपासून आपण लाडकी बहीण योजना सिरीज सुरू केलेली आहे। या सिरीजमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका या पदासाठी जो तांत्रिक अभ्यासक्रम आहे त्या तांत्रिक अभ्यासक्रमावर आपण सराव प्रश्न घेणार आहोत। तर सराव प्रश्न घेत असताना आपण वेगवेगळ्या परीक्षेमध्ये जे झालेले प्रश्न आहेत तेच प्रश्न सराव प्रश्न म्हणून या ठिकाणी पाहणार आहोत। म्हणजे एमपीएससी असेल किंवा इतर काही सरळ सेवेच्या परीक्षा असतील, त्यानंतर TCS ने काही परीक्षा घेतलेल्या असतील किंवा IBPS ने परीक्षा घेतलेल्या असतील, तर या परीक्षेमध्ये जे काही संगणकावर किंवा महिला व बालविकासचे जे काही तांत्रिक अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमावर जो काही जे वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत तर हेच प्रश्न आपण या ठिकाणी सराव प्रश्न म्हणून घेणार आहोत। तर तुम्ही प्रत्येकाने हे जे प्रश्न आहेत ते बारकाईने अभ्यासणं गरजेचं आहे, कारण याच प्रश्नावर आधारित किंवा याच्यातलेच बरेचसे प्रश्न तुम्हाला रिपीट सुद्धा दिसतील। त्यामुळे प्रश्न व्यवस्थित बारकाईने अभ्यासा। जे प्रश्न तुम्हाला नवीन वाटतात किंवा एकदा वाचून एकदा सोडून लक्षात राहणार नाही असं जर वाटत असेल तर तो प्रश्न त्या ठिकाणी तुम्ही लिहून ठेवा। येते लक्षात? चला, आजचा विषय आहे संगणक म्हणजेच कॉम्प्युटर। हा जो विषय जो आहे तो तुम्हाला 10 प्रश्न विचारले जाणार आहेत। 10 प्रश्न 20 मार्कासाठी असणार आहेत। या ठिकाणी आपण 15 प्रश्न पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये। किती? 15 प्रश्न। बघा, पहिला प्रश्न आहे, कोणत्याही संगणकास माहिती पुरवणारे व आदेश देणारे कोणते उपकरण आहे? म्हणजे एखादं संगणक आहे तर त्या संगणकाला माहिती पुरवण्यासाठी किंवा आदेश देणारं याच्यापैकी कोणतं डिव्हाइस आहे असा आपला प्रश्न आहे। हा प्रश्न सुद्धा एका परीक्षेमध्ये विचारलेला आहे। बघा, पहिला ऑप्शन आहे मॉनिटर, दुसरा आहे प्रिंटर, तिसरा आहे कीबोर्ड आणि चौथा आहे वरील सर्व। आपल्याला एक खूप घाण सवय असते की वरीलपैकी सर्व पर्याय असला की डोळे झाकून वरीलपैकी सर्व लिहून टाकायचं, परंतु प्रश्न बारकाईने अभ्यासायचा आहे। तुम्हाला या सिरीजमध्ये खूप फायदा होणार आहे, कारण प्रश्न कशा पद्धतीचे असतात, प्रश्नाच्या मागचं लॉजिक कशा पद्धतीचं असतं आणि ते लॉजिकनुसार आपण त्याला कसं रिॲक्ट केलं पाहिजे, म्हणजे तो प्रश्न आपण कशा पद्धतीनं सोडवला पाहिजे। तर हे प्रत्येक वेळी तुम्हाला त्या ठिकाणी मी लॉजिक सांगणार आहे। याच लॉजिकनं तुमचे 5-10 मार्क असे वाढून जाणार आहेत। येते लक्षामध्ये? 5-10 मार्क तुम्हाला असेच वाढून जाणार आहे। तुमच्या आहे तेवढ्या अभ्यासावरच 5-10 मार्क एक्स्ट्रा मिळणार आहे तुम्हाला। का? तर फक्त तुम्ही लॉजिक कशा पद्धतीनं त्या प्रश्नाला वेगवेगळ्या आता ज्या ठिकाणी जसे प्रश्न येतील त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगेल, फक्त लॉजिकमुळे तुमचा स्कोर वाढणार आहे। त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघत राहा। काही तुम्हाला नवीन अजून काही संकल्पना वाटत असतील तर तुम्ही त्या ठिकाणी कमेंटमध्ये सांगू शकताय। आता एखादा कॉम्प्युटर आहे तर त्याला काय करायचं आहे, आदेश देणारं डिव्हाइस इथं विचारले आपल्याला। मॉनिटर आदेश देतं का? नाही। मॉनिटर काय असतं, फक्त डिस्प्ले करतं ते, त्याच्यामुळे हा ऑप्शन नाही। प्रिंटर काय आउटपुट डिव्हाइस आहे, जो आपण कमांड देऊ त्यातून ती काय होतंय, हार्ड कॉपी आपल्याला बाहेर पडते, त्याच्यामुळे हाही ऑप्शन नाही। त्याच्यामुळे वरीलपैकी सर्व येईल का? नाही। ऑटोमॅटिक आपलं उत्तर आलं। म्हणजेच कीबोर्डनं काय करतोय, आपण एखादी कमांड देतोय आणि कमांड दिल्यानंतर त्याच्यावर ते CPU प्रोसेसिंग करतोय। मग ह्या कीबोर्डच्या ऐवजी तुम्हाला माऊस सुद्धा ऑप्शन देऊ शकतो। येते लक्षामध्ये? माऊसनं सुद्धा आपण बऱ्याचशा कमांड देत असतो, म्हणजेच आदेश देत असतो। त्यामुळे इथं कीबोर्ड काढून तुम्हाला पुढच्या वेळेस माऊस ऑप्शन सुद्धा टाकू शकतात। त्या पद्धतीने तुम्ही उत्तर द्यायचंय। पुढचा प्रश्न आहे आपला, माहिती तंत्रज्ञानामध्ये डॅश डॅश, आणि हे भले मोठे ऑप्शन दिलेत आपल्याला, वाचू एक एक। व्यक्तीला माहिती पुरवणे अभिप्रेत असून व्यक्तीत कौशल्य निर्माण करणे अभिप्रेत नाही। दुसरा ऑप्शन आहे, व्यक्तीला माहिती पुरवणे अभिप्रेत नसून व्यक्तीला कौशल्य साध्य करण्यास मदत करणे अभिप्रेत आहे। व्यक्तीला कौशल्य साध्य करण्यास अभिप्रेत नसून व्यक्तीला प्रयोगाची संधी देणे अभिप्रेत आहे। आता इथं प्रयोगाची संधी द्यायला काय आहे का? इथं काय प्रयोग करायचे आहेत का आपल्याला? नाही। त्याच्यामुळे हा ऑप्शन येणार नाही। यापैकी कोणीही नाही। आता बघा, हाही ऑप्शन येणार नाही। हे दुसरा ऑप्शन व्यवस्थित बारकाईने वाचा। व्यक्तीला माहिती पुरवणे अभिप्रेत नसून म्हणजे कॉम्प्युटरचं काम आहे का, म्हणजे माहिती तंत्रज्ञानामध्ये संगणकाचं काम आहे का व्यक्तीला माहिती पुरवायची? माहिती पुरवायचं आपल्याकडे पुस्तकं आहेत किंवा बरेचसे साधनं आहेत। अभिप्रेत नसून व्यक्तीला कौशल्य साध्य करण्यास मदत करणे अभिप्रेत आहे। म्हणजे आपण जे काही वर्क करतोय, काम करतोय, त्या कामामध्ये आपल्याला कसं जास्तीत जास्त मदत करेल, जास्त आपली कमी वेळेमध्ये कसं जास्त आपलं वर्क होईल या पद्धतीनं मदत करणं, या पद्धतीनं त्या व्यक्तीला मदत करणं अभिप्रेत आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे। लॉजिक लावून प्रश्न सोडवणं महत्त्वाचं आहे। पुढचा प्रश्न आहे आपला, डॉस म्हणजे काय? आता तुम्हाला 10 पैकी मी म्हणतो कमीत कमी तुम्हाला 2 प्रश्न तरी फुल फॉर्मवर येणार आहेत, म्हणजे ह्याचा फुल फॉर्म सांगा। असे कॉम्प्युटरमध्ये जवळपास
वाचायला गेले तर खूप सारे फुल फॉर्म आहेत, परंतु तुम्ही मोजकच लक्षात ठेवायचे. बघा, डॉस म्हणजे काय? हा ऑपरेटिंग सिस्टीमचा एक प्रकार आहे, डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम. येते लक्षामध्ये? डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम, पर्याय क्रमांक 2. हे ऑपरेटिंग सिस्टीमचा प्रकार आहे. पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला, इंटरनेट म्हणजे काय? इंटरनेट म्हणजे काय? साधं सिंपल भाषेमध्ये इंटरनेट म्हणजे काय? जाळे. म्हणजे एक कॉम्प्युटर दुसऱ्या कॉम्प्युटरला इंटरकनेक्टेड आहे. काय आहे? इंटरकनेक्टेड आहे, त्याला म्हणायचे तुम्हाला इंटरनेट. म्हणजे बघा, इंटरकनेक्टेड नेटवर्क ऑफ कॉम्प्युटर्स, ऑप्शन क्रमांक 3 पहा. म्हणजे एक कॉम्प्युटर दुसऱ्याला कनेक्ट आहे, दुसरा तिसऱ्याला कनेक्ट आहे. आपण नेटमध्ये गेल्यानंतर जो कॉम्प्युटर नेटला कनेक्ट आहे तो असंख्य वेगवेगळ्या कॉम्प्युटरला कनेक्ट होऊ शकतो. म्हणजे काय? ते एक जाळ आहे, इंटरकनेक्टेड, म्हणजे एकमेकाला ते कनेक्ट झालेले कॉम्प्युटर आहेत. पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला, प्रोग्राम व डेटा तात्पुरत्या स्वरूपात साठवून ठेवण्यासाठी कशाचा उपयोग होतो? म्हणजे आपण एखाद्या कॉम्प्युटरवर काम करतोय आणि काम करत असताना जर मध्येच लाईट गेली, काय होतंय? आपण जे काही वर्क करतोय, काम करतोय, ते आपलं काम नष्ट होतंय, म्हणजे ते डिलीट होतंय. येते का लक्षामध्ये? म्हणजे तो जो डेटा आहे तो कसा आहे? तात्पुरत्या स्वरूपामध्ये तिथं साठवून ठेवलेला असतो. आणि दुसरा असतो, आपण काही फाईल सेव्ह केलेल्या असतात बघा पीसीला, आपण कितीदाही दररोज बंद करतो, कॉम्प्युटर सुरू करतो, तर त्या फाईल आपल्या डिलीट होतात का? नाही, त्या काय झाल्यात? आपल्या परमनंटली साठवून ठेवलेल्या आहेत. बघा, तात्पुरत्या जर साठवून ठेवायच्या असतील तर त्याला म्हणायचे तुम्हाला रॅम. आपण कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप घेताना काय करतो? त्याची रॅम चेक करतो. म्हणजे रॅम जास्तीत जास्त असले पाहिजे, म्हणजे तो व्यवस्थित चालेल. जो तात्पुरता आपला डेटा आहे तो डेटा जास्तीत जास्त तिथं स्टोअर होईल, आणि तो डेटा जास्तीत जास्त स्टोअर करायची कॅपॅसिटी असेल तर आपलं जे काय आपण वर्क करतोय, काम करतोय, ते आपलं फास्ट काम होईल. म्हणजेच तो तुमचा जो लॅपटॉपचा किंवा पीसीचा जो स्पीड आहे तो फास्ट असेल. त्याच्यासाठी रॅम जास्त असणं आवश्यक आहे. आता मोबाईल सुद्धा बघतो आपण, तर मोबाईलमध्ये सुद्धा ज्या मोबाईलची रॅम जास्त असते तो मोबाईल फास्ट चालतो. येते लक्षामध्ये? म्हणजे तात्पुरते काही जे आपण मल्टी ऑपरेटिंग सिस्टीमचं काम करतो, म्हणजे ॲट अ टाइम आपण काय करतो? वेगवेगळे, आता कॉम्प्युटर जरी चालू केला, लॅपटॉप चालू केला, तर आपण एकच विंडो फक्त ओपन करतो का? नाही, आपण वेगवेगळ्या असंख्य विंडो ओपन करून आपलं काम करत असतो. किंवा मोबाईल असेल तर मोबाईल ॲट अ टाइम तुम्ही व्हॉट्सॲप बघता, व्हॉट्सॲप मिनिमाइज करता, इंस्टाग्राम बनता, टेलिग्राम बघता, फेसबुक बघता, किंवा अदर जे वेगवेगळे ॲप असतील तर ते तुम्ही सगळे ॲप काय करता? तुम्हाला जेवढे लागतील 5-10 ॲप तेवढे ॲट अ टाइम ओपन असतात. म्हणजे मल्टी ऑपरेटिंग सिस्टीम असते त्याला. म्हणजेच एवढे ॲप, त्यांचा जो डेटा आहे, आपण जो त्याच्यावर काम करतोय, तो तात्पुरत्या स्वरूपामध्ये साठवून ठेवण्यासाठी रॅम कार्य करते. रॅम म्हणजे काय? तुम्हाला इथं फुल फॉर्म सुद्धा विचारला जाऊ शकतो, रँडम ॲक्सेस मेमरी. रॅम म्हणजे काय? रँडम ॲक्सेस मेमरी. त्याच्यानंतर रॉम, रीड ओनली मेमरी, म्हणजे जे काही आपण वर्क करतोय ते फक्त रीड करण्याचं जे काम असतं ते रीड ओनली मेमरी. इथं सुद्धा तुम्हाला फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला, इंटरनेटच्या वापरामध्ये डॅश या संकल्पनांना अत्यंत महत्त्व आहे. म्हणजे आपण जे काही इंटरनेट वापरतो त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीला जास्त महत्त्व आहे असं आपल्याला प्रश्न विचारलाय. बघा, पहिला अ दिलाय, लॉग इन. तुम्ही कोणतंही बघा, तुम्ही जे फॉर्म भरताना काय करतो? आपण अगोदर रजिस्ट्रेशन करतो. त्या रजिस्ट्रेशनमध्ये आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड हा आपल्याला सेट करावा लागतो. तेच तुमचं लॉग इन असते. त्याच्यामध्ये युजर नेम आणि पासवर्ड आपण काय केलेला असतो? सेट केलेला असतो. म्हणजे लॉग इन डिटेलमध्ये युजर नेम आणि पासवर्ड ह्या संकल्पना आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत? महत्त्वाच्या आहेत. येते लक्षामध्ये? त्यामुळं ऑप्शन क्रमांक 4. त्यानंतर बघायचं आपल्याला, 1 किलोबाईट म्हणजे काय? 1 किलोबाईट म्हणजेच काय विचारले आपल्याला? 1 KB, किलोबाईट म्हणजे काय? बघा, काही ठिकाणी तुम्हाला काय केलेलं असेल, 1 KB ला 1024. 1 किलोबाईट म्हणजे काय? येते लक्षामध्ये? तर 1000 बाईट या प्रश्नाचे जे उत्तर आहे 1000 बाईट. काही ठिकाणी तुम्हाला 1024 बाईट असं सुद्धा असू शकते. तर 1000 आलं आणि 1024 आलं, म्हणजे दोन्हीही एकाच प्रश्नामध्ये जर आलं तर तुम्ही 1024 निवडायचे. आणि 1024 नसेल आणि ऑप्शनमध्ये 1000 असेल तर 1000 हे उत्तर निवडायचे. येते लक्षामध्ये? तर असे प्रश्न जे आहेत ना ते बारकाईनं तुम्ही अभ्यासायचेत. बघा, या पुस्तकामध्ये तुम्हाला
एकात्मिक बाल विकास सेवा योजना, पोषण अभियान आणि संगणक ह्या जो आपला काही तांत्रिक अभ्यासक्रम आहे, म्हणजेच 40 प्रश्न विचारले जाणार आहेत तुम्हाला 80 गुणांसाठी. तर 40 पैकी तुम्हाला 35+ जर मार्क मिळवायचे असतील तर हे पुस्तक कमीत कमी 2 ते 3 वेळा तुम्ही वाचलं पाहिजे. आता हे पुस्तक माझं आहे म्हणून मी सांगतोय असा भाग नाही, तो तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. कारण तुम्हाला ह्याच्यापेक्षाही मार्केटमध्ये कुठलं चांगलं पुस्तक वाटलं तर तुम्ही नक्की अभ्यासा, येते लक्षामध्ये. परंतु तुम्ही अभ्यास प्रॉपर परीक्षेला ज्या पद्धतीनं पाहिजे त्याच पद्धतीनं तुम्ही अभ्यास केला पाहिजे. बस ठीक आहे, चला पुढे. माहिती तंत्रज्ञानात खालील बाबी समाविष्ट असतात. म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्याच्यामध्ये नेमक्या कोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत किंवा समाविष्ट आहेत? माहिती मिळवणे, माहितीवर प्रक्रिया करणे, प्रक्रिया केलेली माहिती साठविणे, पाहिजे त्याला ती उपलब्ध करून देणे. सर्वच बरोबर आहे. अ ब क ड. म्हणजे काय? माहिती मिळवणे. संगणकाला आपण एखादी कमांड दिली की संगणक काय करते? माहिती मिळवते. माहितीवर प्रक्रिया करणे. आपण एखादा प्रोग्राम रन केला की तो काय करतो? त्याच्यावर प्रक्रिया करतो. जी आपण त्याला कमांड दिली ती प्रक्रिया करतो. प्रक्रिया केलेली माहिती साठवतो आणि ज्याला जी माहिती त्याला पाहिजे ती उपलब्ध सुद्धा करून देतो. येते लक्षात? म्हणजे हे सर्वच. पुढचा प्रश्न आहे आपला, इंटरनेटवर असंख्य उपभोक्त्यापैकी कोणता उपभोक्ता अनैतिक असंवैधानिक गैरप्रकार करीत आहे ते शोधण्यासाठी काय वापरतात? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. म्हणजे हे हॅकिंग जे असतं त्या हॅकिंग मधला हा एक प्रकार आहे. तर ह्याच्यामध्ये बघा मॅक ॲड्रेस जो असतो, काय मॅक ॲड्रेस, तो खूप महत्त्वाचा असतो. काय मॅक ॲड्रेस दिसतंय तुम्हाला इथं कुठं? मीडिया ॲक्सेस कंट्रोल ॲड्रेस म्हणजेच मॅक ॲड्रेस. या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 4 आहे. हा खूप महत्त्वाचा असतो. तुम्ही ज्याला IP ॲड्रेस म्हणता तो सुद्धा ह्याची वेगळी कन्सेप्ट आहे. येते लक्षामध्ये? IP ॲड्रेस महत्त्वाचा आहे, मॅक ॲड्रेस असतो इथं. XML याचा फुल फॉर्म सांगा. XML येते लक्षामध्ये? बघा ही काय आहे? लँग्वेजचा एक प्रकार आहे. तुम्हाला फॉरट्रेन लँग्वेज विचारतील, C++ विचारतील, जावा विचारतील, वेगवेगळ्या लँग्वेज विचारतील. म्हणजे त्याचा फुल फॉर्म वगैरे विचारतील तुम्हाला. तसंच हे XMLचं विचारलंय आपल्याला, एक्सटेन्सिबल मार्कअप लँग्वेज, पर्याय क्रमांक 3. येते लक्षामध्ये? काही फुल फॉर्म तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न आहे, ई कॉमर्समध्ये सर्वसामान्य सुरक्षा साधक म्हणून काय वापरतात? ई कॉमर्सच्या वेबसाईट बघतो आपण, ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे किंवा बऱ्याचशा आहेत. तर त्याच्यामध्ये नेमकं काय वापरलं जातं बघा? ऑथेंटिकेशन व ॲक्सेस कंट्रोल, इन्क्रिप्शन व फायरवॉल, इंट्रुजन डिटेक्शन सिस्टीम आणि वरील सर्व पर्याय योग्य. तर पहा हा जो प्रश्न आहे तो खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे तुमची जी ई कॉमर्स वेबसाईट असते ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, तर ती बनवण्याच्या पाठीमागं काहीतरी त्याच्यावर कंट्रोल ठेवलेला आहे. नाहीतर कुणीही वेबसाईट हॅक करन आणि त्याच्यात ज्या वस्तू आहेत त्या फ्रीमध्ये मागवल. त्याच्यासाठी काही सिक्युरिटी असते. सिक्युरिटी साधण्यासाठी त्यांचे काही वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. ऑथेंटिकेशन ॲक्सेस कंट्रोल, इन्क्रिप्शन फायरवॉल असते, इंट्रुजन डिटेक्शन सिस्टीम असते. म्हणजे हे सर्व या ठिकाणी असते. म्हणजेच पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला, ईमेल पाठवण्याकरिता व प्राप्त करण्याकरिता कोणता प्रोटोकॉल वापरतात? म्हणजे आपण जे काही ईमेल पाठवतो किंवा ईमेल रिसीव्ह करतो त्याच्यासाठी एक प्रोटोकॉल असतो. येते लक्षामध्ये? त्या प्रोटोकॉलचं नाव सांगायचं आपल्याला इथं. बघा सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल, SMTP फुल फॉर्म सुद्धा विचारला जाऊ शकतो. पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल, त्याच्यानंतर आहे इंटरॅक्टिव्ह मेल ॲक्सेस प्रोटोकॉल आणि वरील सर्व. तर हे सगळे प्रोटोकॉल आपण ईमेल पाठवण्यासाठी आणि रिसीव्ह करण्यासाठी वापरत असतो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता संगणक पॅकेज डेटाबेस पॅकेज प्रकारचे पॅकेज नाही? म्हणजे हे काय सॉफ्टवेअर आहेत. हे जे दिसतात तुम्हाला ते सॉफ्टवेअर आहेत. तर हे सॉफ्टवेअरमध्ये डेटाचं जे काम करतो, उदाहरणार्थ आपण एक्सेलवर जे काम करतो ते डेटावर आपण काम करतो, तशा प्रकारचं कोणतं हितं नाही असं विचारले. जो शेवटपर्यंत प्रश्न वाचेल तो इतरांपेक्षा 2-4 मार्कांनी 100% पुढे असतो. त्यामुळे होय, नाही, आहे, नाही, अचूक आहे, अचूक नाही, बरोबर आहे असे नाही,
त्यांचे हे गोष्टी लक्षात ठेवायच्यात. त्याच्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत प्रश्न वाचावे लागेल. ओके, बघा डेटा ओरॅकलमध्ये डेटा आहे. त्यानंतर एक्सेल तर मी आता सांगितले तुम्हाला. SQL मध्ये सुद्धा आहे. आता पेज मेकर नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. पेज मेकर काय आहे? हे लेआउटसाठी सॉफ्टवेअर आहे. म्हणजे आपण वर्डमध्ये कसं काम करतो त्याच प्रकारचं पेज मेकरमध्ये आपण काम करत असतो. पुढचा प्रश्न आहे, HIV व्हायरसचे पूर्ण भाषांतर खालीलपैकी कोणते? ह्युमन इम्युनो व्हायरस, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आहे, संगणक जाळ्यातील सर्व्हरद्वारे ईमेल पाठवणे व स्वीकारणे या कामासाठी खालीलपैकी कोणता प्रोटोकॉल वापरतात? आताच आपला प्रश्न मागचेच 2 प्रश्न आणि मागेच प्रश्न हा झालेला आहे. बघा सोडवा. काय म्हणतात? SMTP, सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. येते लक्षामध्ये. तर असे तुम्हाला कॉम्प्युटरवर म्हणजे संगणकावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे तुम्हाला 10 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्याला 20 मार्क असणार आहेत. मी म्हणतो तुम्हाला 10 पैकी 9 मिळाले तरी काही कामाचं नाही. आपल्याला 10 पैकी 10च मार्क मिळाले पाहिजेत. फक्त तुम्ही काय करायचंय, मी जेवढे काय व्हिडिओ घेतोय तो प्रत्येक व्हिडिओ बघा. त्याच्यातून तुमचे अनेक प्रश्न कव्हर होणार आहेत. प्रश्न जरी या ठिकाणी 10-15 असतील तरी त्याच्यामध्ये तुमचं जवळपास वेगवेगळ्या पद्धतीचे 30-40 प्रश्नांची रिव्हिजन होऊन जाते. आणि हे प्रश्न जे घेतोय किंवा जे प्रश्न येऊ शकतात ते मी त्या ठिकाणी सांगणार आहे. प्रश्न ह्याच्या बाहेर जाणार नाही. तुम्ही काही काळजी करू नका. फक्त मी जे काही सांगतो ह्याच्यामध्ये तेवढं फक्त परफेक्ट करण्याचा प्रयत्न करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणखी आपण 15 प्रश्न घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.